नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मी अजय सर परत तुम्हा सर्वांचं डिप्लोमाला ह्या युट्यूब चॅनल आणि डिप्लोमाला ऍप वरती परत स्वागत करतो आणि सुरुवात करतोय आजच्या सेशनला. तर मला असं वाटतं की आतापर्यंतचे जे काही व्हिडिओज आहेत डेफिनेटली तुम्ही पाहिले असेल. आपण जे डिस्कशन करणार आहोत तो सब्जेक्ट आहे पॉलिटेक्निकच्या फर्स्ट इयर मध्ये जो फर्स्ट सेमिस्टर आहे बेसिक सायन्स नावाचा. आणि बेसिक सायन्स मध्ये दोन ग्रुप डिवाइडेड आहेत, एक फिजिक्सचा पोर्शन आहे आणि एक केमिस्ट्रीचा पोर्शन. त्या फिजिक्सच्या पोर्शन पैकी आतापर्यंत काय काय डिस्कशन झालंय ते तुम्ही नक्कीच मागच्या व्हिडिओज मध्ये पाहिलं असेल. पण आता जो पॉइंट शिकवणार आहे तो आहे लेकरांनो सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. मग काय झालंय तो लास्ट लेक्चर मध्ये प्लीज एकदा पाहून घ्या. काही अडचण असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. चला सुरुवात करूया. तर सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी ज्याप्रमाणे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे, त्याचप्रमाणे ही तिसरी टाईप आहे बच्चो, त्याला म्हणायचं सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. मग आता सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज कशा असतात? तर पहिला पॉइंट जर तुम्हाला विचारलं की सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी कशा असतात, तर ह्या असतात लेकरांनो डायमेन्शनलेस. फर्स्ट पॉइंट लक्षात ठेवा प्लीज. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज कशा असतात? डायमेन्शन. बरोबर आहे. त्याच्या पुढे मग आता डायमेन्शन येत असतात, हे नक्कीच मी पुढे शिकवणार आहे. आता पहा कुठल्या कुठल्या आहेत. तर फर्स्ट आहे तो आहे लेकरांनो प्लेन अँगल. फर्स्ट सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी कुठली आहे? प्लेन अँगल. आता प्लेन अँगल म्हटलं की तुम्हाला ह्याबद्दल तर नक्कीच अवेअरनेस असेल. सपोज इथे एक सर्कल ड्रॉ करतोय, इथे ओरिजिन रिप्रेझेंट करतोय, आणि इथून इथपर्यंत एक लाईन ड्रॉ करून रेडियस आणि इकडे एक ड्रॉ करतोय. तर ह्या दोन लाईनच्या मध्ये जे काही अँगल असेल त्या अँगलला आपण काय म्हणतो रे? प्लेन अँगल म्हणतो. आता प्लेन अँगल काय? तर बघा इथे जर सपोज सर्कल असेल तर ह्या सर्कलचा हा रेडियस आर, आणि इथे हे जे दिसतंय आपल्याला ह्याला काय म्हणतो आपण? आर्क ऑफ सर्कल. काय म्हणतोय रे? आर्क ऑफ सर्कल. मग मला प्लेन अँगलची डेफिनेशन जर रिप्रेझेंट करायची असेल तर कशा प्रकारे करता येईल? तर पहा इकडे डेफिनेशन कशा प्रकारे रिप्रेझेंट करता येईल. द अँगल सबटेंडेड बिटवीन टू लाईन. द अँगल सबटेंडेड बिटवीन टू लाईन. चेक करा, ही एक लाईन या ठिकाणी आहे आणि ही दुसरी लाईन आहे. ह्या दोन लाईनच्या मध्ये जे काही अँगल सबटेंडेड आहेत त्यालाच काय म्हणतोय आपण? प्लेन अँगल. द अँगल सबटेंडेड बिटवीन टू लाईन इज नोन ॲज प्लेन अँगल. आणि ह्याला डिनोट कशाने करतोय रे? डी थिटा. येस, डी थिटा म्हणजे काय? जर टोटल अँगल ऑफ सर्कल जर मी या ठिकाणी लिहिलं टोटल अँगल ऑफ सर्कल तो किती असेल लेकरांनो? तुम्ही म्हणणार सर हे तर 360 डिग्री असेल, किंवा जर रॅडियन मध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर 2π असेल. येस, आणि टोटल अँगल रिप्रेझेंट कशाने करतो आपण? थिटाने रिप्रेझेंट करतोय. बरोबर आहे, ठीक आहे. द टोटल अँगल ऑफ सर्कल 360 डिग्री 2π, आणि डिनोट कशाने करतो? थिटाने डिनोट करतो. पण आता जर मला फॉर्म्युला लिहायचं असेल, या ठिकाणी लिहितोय मी डी थिटा. डी थिटा मीन्स प्लेन अँगल. डी थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला लेकरांनो? आर्क अपॉन रेडियस. काय ठिकाणी लिहितोय? आर्क अपॉन रेडियस. ठीक आहे, काय अडचण? आर्क इथे आणि रेडियस या ठिकाणी आहे. मग आता जर मला या ठिकाणी टोटल अँगल, तुम्ही मे बी आतापर्यंत कुठे शिकला असाल का नाही मला ह्या गोष्टीबद्दल माहिती नाही, पण नक्कीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे टोटल अँगल ऑफ सर्कल आहे 360 डिग्री 2π आणि थिटा जे रिप्रेझेंट करतो ते नेमकं येतं कसं ते मी तुम्हाला सांगेल. कशा प्रकारे काढता येईल बघा. या ठिकाणी परत लिहितोय टोटल अँगल ऑफ सर्कल. टोटल अँगल ऑफ सर्कल इज इक्वल टू, मला सांगा प्लीज ह्या टोटल सर्कलचं सर्कम्फरन्स काय असू शकेल?
येस येस, टोटल सर्कम्फरन्स काय असेल, तर या ठिकाणी लिहितोय मी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अपॉन रेडियस. दॅट्स इट. मग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय, तर माहिती आहे तुम्हा सर्वांना 2πr आणि रेडियस काय आहे लेकरांनो, r. सो या ठिकाणी हा r आणि हा कॅन्सल झाला, तर रिमेनिंग काय असेल आपल्याकडे इथे 2π रिमेनिंग असेल, जे की रिप्रेझेंट होत आहे टोटल अँगल ऑफ सर्कल 2π आणि 360 डिग्री मध्ये. इथपर्यंत काय अडचण. ठीक आहे. आता पहा प्लेन अँगल मध्ये काय डिस्कशन केलं, द अँगल सबस्टेंडेड बिटवीन द टू लाईन इज नोन ऍज प्लेन अँगल, आणि डी थिटा म्हणजे छोटस अँगल आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे. नेक्स्ट, आता मला जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल की 1 रेडियन म्हणजे काय, येस पहा इकडे काय रिप्रेझेंट करायचं या ठिकाणी 1 रेडियन मीन्स 1. आता 1 रेडियन कशा प्रकारे रिप्रेझेंट करता येईल, तर 1 रेडियन रिप्रेझेंट करण्यासाठी इथून इथपर्यंत मी असं समजतो की हे जे रेडियस आहे हे रेडियस आर आहे. बरं ठीक आहे, चला रेडियस मी इथं कन्सिडर करतो, हे रेडियस एक्स आहे, आणि इथून ही जी लाईन ड्रॉ केली हे पण रेडियस ऑब्विसली एक्सच येणार, बरोबर आहे. आणि इथे जे आर्क आहे एव्हरीवन, त्या आर्क सुद्धा किती असेल, एक्स असेल. आर्क सुद्धा किती असेल, एक्स असेल. ठीक आहे. मला काय रिप्रेझेंट करायचं ते सांगतोय. या ठिकाणचं जे प्लेन अँगल असेल, सपोज मी या ठिकाणी लिहितोय प्लेन अँगल इज इक्वल टू डी थिटा इज इक्वल टू रिप्रेझेंट करायचं मला 1 रेडियन. ठीक आहे. काय रिप्रेझेंट करायचंय, 1 रेडियन. आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय रे, आर्क अपॉन रेडियस, आर्क अपॉन रेडियस. मग आर्क किती आहे, एक्स, रेडियस किती आहे, एक्स. आर्क एक्स आहे आणि रेडियस सुद्धा काय, एक्स आहे. ठीक आहे. म्हणजे आर्क आणि रेडियस जर इक्वल मॅग्निट्यूड मध्ये असेल तर काय रिप्रेझेंट करता येईल, 1 रेडियन रिप्रेझेंट करता येईल. ठीक आहे. आणि मला तुम्हाला जर सांगायचं असेल 1 रेडियन इज इक्वल टू येतं 1 रेडियन इज इक्वल टू येतं 57.3 डिग्री. किती येतं, 57.3 डिग्री. ओके. ओके चला बघा काय सांगितलं होतं, 1 रेडियन इज इक्वल टू 57.3 डिग्री. लक्षात राहील, एक्झाम मध्ये तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन विचारतील 1 रेडियन इज इक्वल टू हाऊ मच, तर 57.3. बऱ्याच लेकरांना प्रश्न असेल सर हे येतं कसं, तर बघा ना किती सोपं आहे. तर या ठिकाणी लिहितो मी 1 रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री अपॉन पाय. ठीक आहे. पायची व्हॅल्यू किती आहे, मी मुद्दाम मोबाईल घेतोय कॅल्क्युलेशन करण्यासाठी. तर या ठिकाणी पायची व्हॅल्यू किती आहे, 180 आणि पायची व्हॅल्यू आहे 3.14. कॅल्क्युलेट करून घेऊत. बघा 180 अपॉन 3.14, तर हे येते 57.32. किती येते, 57.32 डिग्री. ओके. 1 रेडियन इज इक्वल टू 57 डिग्री, 180 डिग्री अपॉन पाय इज इक्वल टू 180. पायची व्हॅल्यू 3.14 इज इक्वल टू 57.32 डिग्री. ठीक आहे. आता पहा ही गोष्ट क्लिअर झाली. म्हणजे या ठिकाणी काय रे, आर्क लेंथ या ठिकाणी डेफिनेटली तुम्ही म्हणू शकता, मी इथे नोट पॉइंट रिप्रेझेंट करतोय, आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल. आर्क लेंथ इज इक्वल टू व्हॉट, रेडियस ऑफ सर्कल. ओके. काय अडचण इथपर्यंत. आता मी बरेच म्हटलं की सर हे युनिटलेस का आहे, बरोबर आहे. आता युनिटलेस कसं काय, तर पहा ना प्लीज, इथं मागच्या वेळी येऊत आपण. या ठिकाणी आर्कचं युनिट काय रे लेकरांनो, मी इथं म्हणेल की मीटर सेंटीमीटर मध्ये 1 सेंटीमीटर आर्क आहे, 1 सेंटीमीटर रेडियस आहे. तसं आपण 1 रेडियन रिप्रेझेंट करताना म्हटलं होतं. तर इथे आर्क हे सपोज सेंटीमीटर मध्ये आहे, रेडियस सपोज सेंटीमीटर मध्ये आहे,
तर सेंटीमीटर सेंटीमीटर काय झालं रे, कॅन्सल. कुठलं युनिट आहे का, नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतो आपण की प्लेन अँगल ही कुठली क्वांटिटी आहे, डायमेन्शनलेस आहे. चलो आता डिस्कशन करतोय. एक मिनिट. चलो आता डिस्कशन करणार आहोत सॉलिड अँगल. सेकंड हेडिंग देतो या ठिकाणी आणि ती आहे सॉलिड अँगल. सॉलिड अँगल कशाप्रमाणे असतं, तर ज्याप्रमाणे आईस्क्रीमचा कोन असतो त्या सेम, ज्याप्रमाणे आईस्क्रीमचा कोन असतो त्या सेम प्रमाणे सॉलिड अँगल या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करता येतं.